नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। उन्हाळी वाळवण रेसिपीमधली आजची आपली रेसिपी आहे कोहळ्याचे सांडगे। त्यासाठी हा एक कोहळा मी घेतलेला आहे। त्या सांडग्यामध्ये टाकायला ही पाव किलो भेंडी अशी धुवून पुसून स्वच्छ करून अशी पातळ काप करून घेतलेले आहेत। ह्या भेंडीचे एक वाटी उडदाची डाळ ही थोडीशी भाजून घेतलेली आहे। ही चवीप्रमाणे हिरवी मिरची आणि 2 लसणाचे गड्डे सोलून घेतलेले आहेत। तुम्हाला हिरवी मिरची जर वापरायची नसेल सांडग्याला तर तुम्ही लाल तिखट म्हणजे मिरची पावडर ही टाकू शकता। 2 चमचे धणे आणि 2 चमचे जिरे हे पण मी गरम करून घेतलेले आहेत। पहिल्यांदा आपण आता हे उडदाची डाळ आणि जिरे धणे एकत्र जाडसर म्हणजे आपण जसं डांगराला पीठ तयार करतो जाडसर तसं हे करून घेणार आहे। आणि त्याबरोबरच हे लसूण आणि हिरवी मिरची ही पण मिक्सरच्या भांड्यात हे झाल्यानंतर वाटून घेते। त्याबरोबरच ही भेंडी पण आपण मिक्सरच्या भांड्यात थोडी थोडी फिरवून घ्यायची आहे म्हणजे ही जाडसर वाटली जाईल। ही त्यासाठीच मी पहिल्यांदा हे पातळ काप करून घेतलेत म्हणजे हे फार लगदा होणार नाही। ह्या भेंडीमुळे आपल्या सांडग्याला कुरकुरीतपणा येतो आणि चिकटपणाही येतो। तर ही पूर्वतयारी अगोदर करून घेते। माझ्याकडे 2 कोहळे होते, त्यातला हा एक कोहळा मी स्वच्छ असा धुवून चिरून ह्यामधले जून असे असतील ते बी काढून टाकलेले आहेत। हे बी कसे कोळे कोळे आहेत बघा। हे पण तुम्हाला नसतील आवडत तर तुम्ही नाही टाकले तरी चालतील। हा पण मी आता किसून घेते। बघा आता कोहळा पण आपला असा किसून झालेला आहे। सालीचा गर पूर्ण निघेपर्यंत असं चांगलं किसून घ्या। त्यामधले बी पण हे साईडला काढून घेतलेत। आता हा गर पिळून आपण दुसऱ्या परातीत काढून घेऊया। आणि हे पाणी फेकून न देता ह्याचं सरबत कसं करायचं तेही आपण आता बघणार आहे। पहिल्यांदा हा हलक्या हातानं असा केस पिळून आपण दुसऱ्या परातीत काढून घेऊया। हा कोहळ्याचा रस पण मी असा गाळून घेतलेला आहे आणि हा वरती राहिलेला चोथा हा पण आता पिळून या सांडग्यामध्ये मिसळून घेऊया। बघा आता असा हा कोहळ्याचा आपल्या रस निघालेला आहे। त्याचं ज्यूस कसं बनवायचं ते आपण नंतर बघूया। ही भेंडी आपण अशी बारीक करून घेतलेली आहे। ही मिरची आणि लसूण घेतलाय आणि हा कोहळ्याचा गर आपण किसलेला हा पिळून थोडा थोडा घेतलेला आहे। हे आता पहिल्यांदा आपण सगळं एकत्र करून घेऊया। हे आता सगळं एकजीव करून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकूया हे चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद, छोटा 1 चमचाभर हळद मी घेतलेली आहे आणि छोटा 1 चमचा हिंग पावडर टाकून घेऊया। आणि हे आता उडीद डाळीची जिऱ्या धण्याची भरड केलेली हे आता ह्यामध्ये आपण ओतून घेऊया। बघा हे डांगराच्या पिठासारखं असं रवाळ बारीक करून घेतलेलं आहे। हे आता सगळं ह्यामध्ये ओतून घेऊया आणि आता हातानं हे एकसारखं कालवून घेते। आता हे हातानं आपण एकसारखं मळून घेतल्यानंतर ह्यामधला उडीद डाळीचा रवा भिजेपर्यंत 1 तासाभरासाठी आपण ह्याला झाकून ठेवायचं आहे। बघा आता पीठ आपलं कसं छान भिजलेलं आहे। त्याचे आता प्लास्टिक पेपरवर असे छोटे छोटे सांडगे पाडून घेऊया। हाताला थोडंसं पाणी लावून घ्या आणि हातावर चपटे करून ते असे पातळ एकसारखे आपण हे सांडगे पाडून घेऊया। बघा कसे पटकन पडतात ते पाण्याचा हात लावल्यामुळं अजिबात आपल्या हाताला हे पीठ चिकटत नाही आहे। असे करून आता हे मी सगळे सांडगे पाडून घेते। आणि हे सांडगे आपण कडकडीत उन्हात 4 दिवस चांगले वाळवून घ्यायचे आहेत। जेवढे तुम्ही जास्त घट्ट वाळवाल तेवढे हे वर्ष ते 2 वर्ष टिकतात। म्हणजे या सांडग्याला कीड लागत नाही आहे म्हणून कडक उन्हात चांगले वाळवणे गरजेचं आहे।
आता हे असं काढून घेऊन मी सगळे सांडगे 4 दिवस पाळून घेते. बघा मैत्रिणींनो, असे आपले कोहळ्याचे तिखट सांडगे तयार झालेले आहेत. हे तुम्ही तळून भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा ह्या सांडग्यांची आमटी पण आपण करू शकतो. बघा, माझी ही वाळवण रेसिपीमधली आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आता आपण कोहळा सरबत कसं बनवायचं ते बघूया. आता हा साधारण आपला 2 ग्लास कोहळ्याचा रस निघालेला आहे. त्यात टाकूया हे सैंधव मीठ. त्यामध्ये आता आपण हा अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे. त्यामध्ये टाकूया आता थोडीशी जिरेपूड, चवीपुरती जिरेपूड किंवा मिरपूड तुम्ही टाकू शकता. आणि आता हे एकसारखं हलवून घेऊया. बघा, पित्तनाशक, बलवर्धक, बुद्धिवर्धक, शरीरातली उष्णता कमी करणारं असं हे आपलं कोहळ्याचं सरबत तयार झालेलं आहे. आता हे आपण सर्व करूया. बघा मैत्रिणींनो, उन्हाळ्यातील सुपर फूड म्हणून ओळखला जाणारा ह्या कोहळ्याचे आपण आज तिखट सांडगे आणि कोहळा सरबत केलेला आहे. हा कोहळा आपला शरीरातील उष्णता कमी करतो, फायबरयुक्त असल्यामुळं वजन कमी करण्यास उपयोगी पडतो, बद्धकोष्ठता दूर करतो, बुद्धिवर्धक असल्यामुळं हा लहान मुलांनाही कोहळ्याचं ज्यूस प्यायला चालतं आणि कोहळ्याच्या ज्यूसमुळं आपल्या शरीरातली एनर्जी टिकून राहते. असा हा बहुगुणी कोहळा बघा आपण आज 2 रूपात बघितलेला आहे. बघा, माझ्या ह्या रेसिपी तुम्हाला आवडल्यास मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.